नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो, अनेक व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याकडून त्यांचे अनेक अनुभव असतील किंवा त्यांच्या विषयाचं जे काही ज्ञान आहे ते आपण इतर श्रोतांपर्यंत पोहोचवत असतो. आणि आजचा विषय जो आहे तो माझ्या अगदी जवळचा आहे किंवा मला अगदीच भावलेला विषय आहे. कारण मी असं म्हणेन की मुली ह्या स्ट्रॉंग असतात हे आपण ऐकलेलं आहे, पण मुली ह्या स्ट्रॉंग असतात याचं एक अतिशय उत्तम उदाहरण माझ्या समोर माझ्या सोबत बसलेलं आहे. आणि त्या स्वतःला अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून स्वतःला त्या प्रूफ करू शकतात याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे सोनाली नाडकर. सो सोनाली, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. धन्यवाद. सोनाली बद्दल सांगायचं झालं तर सोनाली एक खूप गोड गुणी कलाकार आहे. पण कलाकार ही ओळख तिने तिची तयार केली आहे, बनवलेली आहे. पण त्याही अगोदर ही कलाकार म्हणून तिची ओळख बनवत असताना तिने अनेक गोष्टींचा सामना केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनालीला एलोपेशिया नावाचा जो काही एक आजार आपण म्हणूयात किंवा एलोपेशिया होता, म्हणजेच मराठी भाषेत म्हणायचं गेलं तर ते साय असं म्हणतात. तर त्यानंतर आपल्याला केस नाहीत आणि केस नसताना मग एक आर्टिस्ट मी कशी होणार किंवा मी सगळ्या जगाला कसं सामोरं जाणार. तर हल्ली तर इतके ऑप्शन्स निघालेले आहेत, पण ह्या सगळ्या ऑप्शन्सला बाजूला ठेवून मी जशी आहे तसं मला समाजाने स्वीकारलं पाहिजे किंवा तसं मला सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे हा विचार जिने मनात ठेवून ती सतत पुढे आली आणि तिने लुकला कॅरी केलं खूप छान पद्धतीने, अशी आपल्या सगळ्यांची लाडकी सोनाली. खरं तर नुकताच गुढीपाडवा झालेला आहे. गुढीपाडव्याला गेली 2 ते 3 वर्ष जी सलग तिच्या लुकने सगळ्यांना अट्रॅक्ट करते, सगळ्यांचं मन वेधून घेते आणि कॉन्फिडेंटली ती स्वतःला प्रूव्ह करते, अशी ही सोनाली आहे. तर मला असं वाटतं कदाचित आज इंटरव्ह्यू ऐकताना तुम्हाला समजणार नाही, पण युट्यूबवरती तुम्ही इंटरव्ह्यू पाहाल तेव्हा तुम्ही नक्की म्हणाल अरे बाप रे. तर सोनाली, मी खूप गप्पा मारल्या किंवा मी खूप बडबड केली, आता मी तुझ्याकडे येते. खरं तर मला एक जाणून घ्यायचं आहे की हा जो एलोपेशिया आहे तो तुला केव्हा झाला, कोणत्या साली झाला आणि तू त्याच्यातून म्हणजे तुला हे झालंय हे समजल्यानंतर तुझ्या काय रिॲक्शन होत्या? मला हा एलोपेशिया 5 वर्षाची असताना झाला होता. अरे बापरे. ओके, म्हणजे अगदीच लहान होती आणि तेव्हा काहीच कळत नव्हतं. आणि तेव्हा शाळेचं वय होतं, ज्युनियर सिनियरला तेव्हा होते. आणि तेव्हा स्कूलमध्ये जाताना असं दडपण यायचं की मी आईला सांगायचं की आई या केसांचं काहीच होऊ शकत नाही का, म्हणजे आपण एवढी औषधं करतोय पण फरक कसा पडत नाहीये. पण तरी आई ते म्हणजे ते लपवावं म्हणून हेअरबँड लावायची किंवा टोपी घालायची. पण नॉर्मल थंडीत वगैरे ठीक आहे, टोपी आपण कॅरी करू शकतो, पण इतर वेळी तेवढीच हिट मारायची. मग शाळेत पण खूप मुलं चिडवायची की आता त्यांची पण काही चूक नव्हती, आपलं ते बालपणच तसं होतं, त्यामुळे त्यांना कुठे माहिती की मला चिडवल्यानंतर मला वाईट वाटेल किंवा मलाही तेवढं माहित नव्हतं की ठीक आहे बाबा की हे थोडंसं घेतलं पाहिजे पॉझिटिव्हली. पण हे लहानपणी तेव्हा कळत नव्हतं. पण त्याच वेळी जास्त मनावर आघात झाला. म्हणजे मी अशी लहान असतानाच खूप रडायचे, एकटी एकटी असायचे. म्हणजे आत्ता जेवढी मी बोलते ना तेवढी आधी नाहीच बोलायची. एकटी अशी कोपऱ्यात असायचे किंवा कुठल्या आधी फंक्शन असेल त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट नाही करायचे. कुठल्या म्हणजे समजा वेडिंगला जायचं असेल तर मी म्हणायचे की मी नाही येत, कारण मला त्रास नाही द्यायचे. म्हणजे त्रास नाही द्यायचे म्हणा, लोक आई बाबांकडे जायचे आणि म्हणायचे की नक्की काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे औषध करा ते औषध करा. मग असं म्हणता म्हणता त्यांनी इतकी औषधं केली की मला असं वाटेल की त्यांनी जेवढा जमवलेला पैसा आहे ना तो सगळा त्या औषधांच्या ह्याच्यामध्येच वाया घालवला. अरे बापरे. सो पण मग हे सगळं झाल्यानंतर जसं की तू आता सांगितलं की अगदी लहानपणापासून तू हे कॅरी करत होतीस, शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या असेल, पण मग पुढचं जीवन, कारण एखाद्या पुरुषाला केस नसणं हे समाज सहज एक्सेप्ट करतो, पुरुष अगदी बिंदास फिरत असतात, पण अशा मी मुली आणि अशा लेडी मी पाहिलेल्याच नाही आहेत की ज्या इतक्या ठामपणे आणि कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी करतात अगदी डे टू डे लाईफमध्ये. तर तुला तो कॉन्फिडन्स कसा मिळाला, कधी मिळाला? मला ऍक्च्युली हा कॉन्फिडन्स मिळाला की एक हॉलिवूडचा एक पिक व्हायरल झाला होता
तर माझा एक सिनियर आहे आनंद दादा, तो म्हणाला तू एकदा अशी स्वतःचा एक लुक करून बघ, फोटोशूट करून बघ. पण पहिल्यांदा जेव्हा फोटोशूट करताना आणि मी जशी त्या रूमच्या बाहेर आले, माझे हातपाय असे थरथर कापत होते. म्हटलं हा असा प्रकार कोणीच केला नाहीये, पण एकदा आपण ट्राय करून बघूया, तो म्हणाला. पण ते आम्ही तिथल्या म्हणजे आमच्या 4 भिंतींच्या आत आणि ग्राउंड होतं एक, तिथे केलं. पण तेव्हा जेव्हा मी स्वतःला त्या लुकमध्ये पाहिलं की म्हटलं, आणि म्हणजे त्याच्यामध्ये जो कम्फर्ट झोन होता, विग लावल्यानंतर जे स्वेटिंग होतं किंवा ते डबल टेप असते तिचा त्रास होतो, परत ती क्लिप असते, त्यात आपले क्लिप असली तर जसे आधी आपले जे केस असतात ना त्याला ती अटॅच केली जाते. इतका भयंकर त्रास होता. तर एसी आपण चालताना रस्त्यात नाही घेऊन फिरू शकतो. बरोबर. मग म्हटलं की असं राहायला काय हरकत आहे. हा चला मी समजू शकते की मी आता एका क्षेत्रात काम करते, तिथे विग समजू शकते की एखादं कॅरेक्टर आहे तिथे विग लागेल. मग तेव्हा ते फोटोशूट केलं, तेव्हा म्हणाले की अरे हे असं काहीतरी करून बघितलं पाहिजे की फक्त घरापुरतं मर्यादित नाही, पण बाहेर पण फिरताना लोकांना दिसलं पाहिजे की अरे हे काय इतकं मोठं असं काय हे नाहीये की टक्कल आहे बाबा एखाद्या मुलीला म्हणून बापरे तिला टक्कल आहे असं बोलायची गरजच नाही लागली पाहिजे. खरंच म्हणजे तू आता ज्या पद्धतीने एक्सप्रेस होतीयस किंवा तू ज्या पद्धतीने बोलतेस, या सगळ्या गोष्टी खूप जास्त मुलींना प्रेरित करणाऱ्या आहेत. याविषयी आपण अजून पुढे गप्पा मारतच राहू, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्हीही कुठे जाऊ नका. आचार्य 90 FM वरती या मुलाखतीचा, विशेष मुलाखतीचा आस्वाद घेत राहा, ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्या आजच्या विशेष गप्पांमध्ये, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली नाडकर. सोनालीबद्दल सांगायचं झालं तर तिने एलोपेशिया जो आहे त्याच्यासोबत तिने सर्व्हाइव्ह केलेला आहे. तिने ब्रेकपूर्वीच आपल्याला सांगितलं की तिचे शाळेची जो काही प्रवास होता किंवा पुढे तिने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी फेस केल्या. सोनाली, पण तू एक आर्टिस्ट आहेस आणि कलाकार म्हणून जी कला असते आपल्याकडे ते तर तुझ्याकडे 100% आहेच. तू यंदा कदाचित सारखं नाटक असू देत किंवा एक मूवी सुद्धा केलेला आहेस, त्याच्यात सुद्धा काम केलेलं आहेस. ॲज अन कॉस्ट्युम डिझायनर म्हणून सुद्धा तू एका मूवीसाठी काम केलेलं आहेस. मग हे सगळी कला तर तुझ्याकडे होतीच, पण तुला असं कधी वाटलं का की तुझ्या या लुकमुळे तुझ्या कामावरती इम्पॅक्ट पडतोय किंवा तुला कधी माझं सिलेक्शन तर झालंय, माझ्या कलेवरती, माझ्या स्किलवरती माझं सिलेक्शन झालंय, पण या लुकमुळे मला माघार घ्यावी लागली, असे प्रसंग? हो, म्हणजे एकदा ऑडिशनला गेले होते मी. फिल्मचंच ऑडिशन होतं. तर एका बहिणीचा रोल होता, हिरोच्या बहिणीचा. तर माझ्याकडे एक लॉंगवाला विग आहे आणि एक शॉर्टवाला विग आहे. सो मी म्हटलं की तो लॉंगवाला वेअर करते, कारण त्याच्यामध्ये प्रॉपर लुक येत होता. तर झालं सगळं व्यवस्थित, पेमेंट वगैरे सगळा डन झाला. आणि त्याच्यानंतर एकाला कळालं की मी विग लावलाय म्हणून. तसं मी ते दुसरे सर होते त्यांना सांगितलं होतं, पण तो दुसरा मेन होता. तर त्याचं असं म्हणणं होतं की नाही, म्हणून ती नको, आपण दुसरी ट्राय करूया म्हणून. पण मग मला असं कळालं की नाही होणार, म्हणून की तुझं होत नाहीये सिलेक्शन विग आहे म्हणून, कारण वेगवेगळे हेअरस्टाईल करावे लागणार आहेत. तर मी म्हणाले आपण त्या विगचे करूच शकतो ना, तो विग बनवलाय कशासाठी. मला त्या रोलचं काम मिळावं त्याच्यासाठी मी तो विग बनवला. जर त्याचं मला कामच मिळणार नसेल तर मी अशी बाळ लुकवर राहिलेली काय वाईट आहे. पण मग ते काम हातातून निघून गेलं आणि तेच काम मग माझ्या मैत्रिणीला मिळालं. मग ती म्हणाली की मी घेऊ की नको. म्हटलं ग ते तुझं, आता तुला मिळालं ते तुझं आहे, मला मिळालं असतं तर ते माझं असतं. तर असे काही छोटे मोठे अनुभव आलेत. पण जेव्हा यंदा कदाचित करत होते आणि जवळजवळ आम्ही 6 महिने रिहर्सल केली, पण सुरुवातीचे 2 दिवस असे भीतीदायक होते की मी अशी आधी बारीक होते आणि असे एकदम, तेव्हा पण पहिल्यांदा असा विग बनवला. आणि पवारांची जेव्हा पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा सरांना सांगितलं की सर माझा विग आहे, सो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर आत्ताच सांगा, मग मी पुढच्या रिहर्सल कंटिन्यू नाही करणार. सर म्हणाले काहीच प्रॉब्लेम नाहीये, तू तुझं काम चोख कर, मी तू हे नाटक कंटिन्यू करतेस, कारण मी तुझा डान्स पण व्यवस्थित बघितला आणि त्यांनी ऑडिशन पण घेतलं. बोलले काय फरक नाही पडत ग. आणि इतकं नाटक छान झालं ते, म्हणजे जवळजवळ गौरव होता, म्हणजे गौरवला पण त्यांनी विचारलं की कशी आहे मुलगी, तर तो म्हणाला की सर तिचं तुम्ही काम बघा,
काम आवडलं तर ठेवा तुम्ही, नाहीतर मग तुम्ही डिसिजन घ्या. तर मग सरांना पण आवडलं आणि सर आम्ही जवळजवळ 250 प्रयोग केले त्याचे. वा. आणि इतकं आमचं सरांसोबत ट्युनिंग पण जमलं. सर अगदी मुन्ना वगैरे असा आवाज द्यायचा. खूप छान वातावरण झालं होतं. मजा आली पण खूप प्रयोग करताना. म्हणजे हेच ना की नाण्याला जशा दोन बाजू असतात. एकतर तुमच्याकडे पॉझिटिव्ह वेने ही पाहणारी लोक आहेत आणि एकतर तुमच्याकडे निगेटिव्ह वेने, म्हणजे हो. की अरे हे काय आहे, कशाला, कशी दिसतेय, काय गरज आहे, किंवा काय वीक नाहीये का, किंवा असं नाही का, अशी प्रतिक्रिया देणारी सुद्धा लोक असतात. सो मला असं वाटतं की जसं की संतोष दादा आहेत, त्यांच्यासारखी जी लोक आहेत, जे महान कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत, ज्यांनी तुझ्या कलेला एक महत्व दिलं, तुझ्यातली कला ओळखून, तुझ्यातलं स्किल ओळखून तुला पुढे जाण्यासाठी प्राधान्य दिलं, ती खरंच मोठी गोष्ट आहे. सोनाली, ज्या वेळेला तुला वीग हा आपण बनवू शकतो किंवा वीग हा ऑप्शन यावर असू शकतो, हे ज्या वेळेला तुला समजलं त्यावेळेला तुला कसं वाटलं, किंवा तू पहिल्यांदा वीग केव्हा लावलास आणि त्यावेळेसच्या तुझ्या रिॲक्शन काय होत्या? पहिल्यांदा मी वीग लावला तो तेव्हा सुवेदा आणि माझी जुनी मैत्रीण आहे, ती पण आता एक आर्टिस्ट म्हणून काम करते, सुवेदा देसाई. तिने मला सांगितलं की तुला जर आर्टिस्ट म्हणून काम करायचं किंवा पुढे जायचंय तर एक ऑप्शन आहे आपल्याकडे, तो म्हणजे वीग. तर मी म्हटलं की तो वीग अगदी वाराने उडतो, मी पिक्चरमध्ये बघितलंय. तर ती म्हटलं अगं तसं नाहीये, तू एकदा ट्राय कर. अरुण दादाकडे ती घेऊन गेली, तो पण एक चांगला आर्टिस्ट आहे आणि तो सुद्धा याच्यावर काम करतो, तो BST मध्ये सुद्धा कामाला आहे. सो त्यांनी मला पहिल्यांदा माप वगैरे घेतलं आणि सांगितलं की आपण शॉर्ट मध्ये बनवूया, कारण तुला कॅरी करायला पण बरं पडेल, म्हणजे एक शोल्डर पर्यंत होता तो. आणि एक 15-20 दिवसानंतर जेव्हा पहिल्यांदा मी जो वीग म्हणजे जेव्हा कॅरी केला, तेव्हा मला असं वाटलं की म्हणजे ही नक्की मीच आहे का. एक वेगळाच आनंद होता. पण मी सुविधाचे आभार मानेन की तिच्यामुळे मी आज बरीच कामं करू शकले. पण ते झालं वीकचं काम. पण त्याच्यानंतर मी एक सोंग्या नावाची फिल्म केली मिलिंद इनामदारांची. सो त्यांच्यासोबत मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. काम करताना मी त्यांना सांगितलं की सर असं असं आहे म्हणून. तर ते युनिव्हर्सिटीला शिकवतात म्हणजे नाटक या विषयावर. तर ते म्हणाले की ठीक आहे, तुला मी एक छोटासा रोल देतो, आणि एक सुंदर रोल होता तो. त्यांनी काम पण बघितलं, म्हणाले अरे तू करशील बिंदास, तू काय टेन्शन नको घेऊ. आणि अचानक आहे ना एक सॉन्ग होतं, दीपाली ताईंनी कोरिओग्राफ करणार होती. तर एक सॉन्ग होतं, तर त्या गाण्यामध्ये म्युझिशियन लागणार होते 3. तर मग अचानक असं ठरलं की अरे आता कुठून आणायचे म्युझिशियन. तर सर म्हणाले तू आत्ताच्या आत्ता बाळ लुकवर म्युझिशियनचा हे करू शकशील का. म्हटलं सर आत्ता, आणि आम्ही एका गावात होतो, पाली गावात, आता कसं करणार. तर सर म्हणाले आम्ही रेझर वगैरे आणलं, म्हणजे जे दाढी वगैरे करतात ना, त्यांनी ते केस काढले कसे बसे, आणि तिने एक जी डिझायनर होती तिने लगेच माझे कॉस्ट्युम वगैरे शिवले. एक तासात तिने शिवले. आणि दीपाली ताई पण इतकी खुश झाली ना, ती बोलली की हा लुक तुला पुढे घेऊन जाणार, मी तुला लिहून देते म्हणून. क्या बात आहे. हा, ते गाणं युट्यूबला आहे, दादा झाले अध्यक्ष म्हणून. आणि सोंग्या नावाची फिल्म जी ऋतुजा बागवेने त्यात काम केलं. तर तो सुद्धा एक वेगळा अनुभव होता. त्यात मी एक गिटार घेऊन अगदी पूर्ण गाण्यावर आहे, मजा आली. पण तो एक वेगळा अनुभव होता. म्हणजे हेच ना की माझ्याकडे ही गोष्ट का नाहीये, म्हणजे आपण सतत तो विचार करत बसतो आणि त्या विचार करण्याच्या नादामध्ये आपल्याकडे असलेलं काहीतरी वेगळेपण जे आपल्याला खूप काहीतरी वेगळं मिळवून देऊ शकतं तेच आपण विसरून जातो कदाचित. पण तू हे खूप छान पद्धतीने मिळवलंयस आणि केलंयस, तर ही खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे, मी असं म्हणेन. आता थोडासा वेगळा प्रश्न की तू स्वतःच्या मनाची तयारी कशी केलीस की हा लूक घेऊन मी गर्दीमध्ये येणार किंवा गर्दीमध्ये उतरणार, किंवा ज्या वेळेला तू बाहेर पडलीस पूर्ण अशा लुकवरती, तर त्यावेळेला बाहेरच्या लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि तू त्यांना कसं फेस केलंस? म्हणजे एकदा मला असं जाणवलं की हा लुक म्हणजे मी जिथे जिथे जायचे तिथे तिथे, म्हणजे मी त्यांना वाईट नाही म्हणणार, त्या बायकांना मे बी त्या ॲटमॉस्फिअर मध्ये राहिल्या म्हणून मे बी त्यांचे तसे विचार असतील. पण बरेचदा मी जेव्हा अशी घरी, मला ना ते विग वगैरे वापरणं पटतच नाही, कारण आपण जसे आहोत नॉर्मल तशी मी घरी राहते. आणि माझ्या एरियामध्ये मी वडाळ्यात राहते, एरियामध्ये सगळ्यांना माहिती आहे की हिचा असा असा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लहानपणापासून ते मला ओळखतात. पण मग आता जेव्हापासून विग घेतला तेव्हापासून त्यांचं असं म्हणणं असायचं की तू विग का ना लावत, असं नाही फिरायचं, की ते असं
टक्कल वगैरे फिरणं कसं वाटतं ते, किंवा मुलींना बरं दिसतं का. तर मला असं वाटायला लागलं की बरं दिसतं का हा प्रश्नच नाही आहे. त्यातून मला जो होणारा त्रास आहे, जो वीग लावायचा, तो काढायचा, ती डबल टेप जेव्हा मी थंडीमध्ये लावते तेव्हा इकडून स्किन निघायची ऐक त्याच्यामुळे तो जो होणारा त्रास आहे तो ह्यांना का कळत नाही. आणि मुळात तुम्ही बायका आहात ना, तुम्ही बायकांचं Accept दुःख करा, नाही का नाही हे करू शकत. मग माझ्या अशा मनात विचार आला की गुढीपाडवाला असे तयार होऊन हो. जातातच ना. तर मी प्रियंका जी आनंद डायरीज ठाण्याला, हो, तिला म्हणाले की मी असं असं करणार आहे. तर ती म्हणाली की ठीक आहे तू ये म्हणून. तिने मला खूप हेल्प केली. आणि पहिला मी 2023ला जो लुक केला, ऍक्च्युली मला माहित नव्हतं की 7 वाजता वगैरे अगदी जावं लागतं म्हणजे रेडी होऊन. तर मी 7 वाजता गेले आणि मी आय थिंक काहीतरी 12ला बाहेर पडले, कारण ते पेंटिंग वगैरे सगळं होतं ना, त्याच्यामुळे लेट झाला. पण 12 ते मला वाटतं 1 वाजेपर्यंत लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, बापरे. म्हणजे मला असं झालं की मी कोण आहे नक्की. म्हणजे सेलिब्रिटी वाले वाइब्स. इतकं स्पेशल. म्हणजे मला 2 सेलिब्रिटी पण भेटले तिथे, त्यांना पण ढकलत होते लोक. ऐक म्हणजे सिरियल वाले होते ते आणि एक फिल्मची होती, म्हणजे त्यांच्यासोबत काम Artist, केलं. हा. हा, तर मला त्यांना भेटायला पण जायला मिळेना, कारण इतकी गर्दी झाली होती. तर मी म्हटलं की नाही बॉस, की माझ्याकडे जे आहे ना ते मी अजून ओळखलं नाहीये. आणि तिथे मला जास्त क्लिक झालं की हा लुक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. क्या बात आहे. सो ज्या वेळेला अशा स्पेशल गोष्टी आपल्या सोबत आणि आपल्याकडे असतात, म्हणजेच की हे की आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हा. हे तुम्ही जितक्या पॉझिटिव्हली एक्सेप्ट कराल तितकंच ते तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये म्हणजे ज्या वेळेला तो गुढीपाडव्याचा लुक केलास तो तर कमालच. म्हणजे तू याही वर्षी खूप सुंदर लुक केला होतास. पण मग घरच्यांच्या काय प्रतिक्रिया मिळाल्या या बाबतीत? आई बाबा थोडे दडपणाखाली होते की हिला, म्हणजे त्यांचं असं म्हणणं नाही की तू अशी वावरू नको, त्यांना माहिती आहे मी खूप बिनधास्त आहे. पण कधी कधी त्यांना टेन्शन येतं की मी आधीसारखी पुन्हा झाले तर टेन्शन घेतलं, किंवा एकटी परत बसले तर. पण जेव्हा त्यांनी पण ते फोटोज पाहिले मग, आणि जेव्हा त्यांना विचार ही तुमची मुलगी आहे का, तेव्हा त्यांना जो वाटणारा अभिमान होता, म्हणजे ते पण भारावून गेले की आई बाबा म्हणाले तू जे करशील ना आम्हाला तुझा पूर्ण सपोर्ट आहे. क्या बात आहे. आणि खूप म्हणजे यू आर सच अ लकी गर्ल की तू जे काही डिसिजन घेतलेलं आहेस त्यावरती ते तुला दे आर विथ यू आणि त्यांनी तुला सपोर्ट दाखवलेला हो. आहे. सो खरंच त्यांनाही खूप खूप थँक्यू सो मच. कारण एका मुलीच्या पाठी ज्या वेळेला जसं कुटुंब असतं त्यावेळेला ती 4 लोक जी काहीही म्हणू देत, मग हो. त्याचा फरक पडत नाही. कदाचित मी बोलते ते अगदीच बरोबर असेल. सोनाली, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळा अप्स अँड डाऊन्स आणि येत राहतात. म्हणजे तू ॲज अन आर्टिस्ट म्हणून काम करत असताना ज्या वेळेला तुला सुरुवातीला कुठेतरी नाकारलं गेलं, तुला कुठेतरी नकार तुझ्या वाट्याला आले, तर हे सगळं पचवणं कितपत अवघड ठरलं तुझ्यासाठी? अवघड तर ठरलं. म्हणजे काय, घरात मी मोठी असल्यामुळे की थोडी जबाबदारी, म्हणजे पैसा तर लागतो. ऑफकोर्स. आणि कम्प्लीट या फील्डमध्ये काम करत असल्यामुळे मी अगदी एनजीओ पासून, म्हणजे जेव्हा आपलं फील्ड नसेल तर एनजीओ पासून पण काम केलेत. म्हणजे स्ट्रीट प्ले म्हणा. आणि मला त्यात काही असं वाटत नाही की त्यात कमीपणा नाहीच आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की काय अजून स्ट्रीट प्ले करते, पण माझं त्याच्यातून घर चालतंय. बरोबर. मी घरी पैसे देते आणि त्यातून माझं घर चालतंय. पण या सगळ्या गोष्टीमधून कधी कधी वाटायचं की अरे ही माझ्या मागची पुढे गेली, हिला काम मिळालं सिरियलमध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये. मग मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून एक पार्ट शोधून ठेवलं. म्हणजे मला काय माहित नव्हतं त्याबद्दल की ॲज अन कॉस्ट्युम कंटिन्युटी म्हणून कसं काम करायचं. पण एकदा जस्ट जयंती फिल्मला जाणून घेतलं एक शेवटच्या शेड्यूलला. मग म्हटलं अरे ठीक आहे, हे पण मी करू शकते. म्हणजे जेव्हा मला काम मिळेल आर्टिस्टचं तेव्हा मी ते करेन आणि टेक्निकली मी हे सुद्धा करू शकते. पण प्रत्येक वेळेला असं वाटायचं की अरे कुठेतरी काहीतरी चुकतंय का, मी कमी पडतेय का म्हणून. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे की मला जेव्हा डावललं जातं ना तेव्हा मला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की मी हे करून दाखवणार. अचानकच माझ्यामध्ये आहे ते. कदाचित आईबाबांचीच हे असेल. नाही, खरंच. मग तेव्हापासूनच मी मग हळूहळू पुढे 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 काम करत राहिले आणि पुढे करत राहीन. नक्की 100%. कारण तू ज्या पद्धतीने इतक्या कॉन्फिडेंटली बोलतेस, हा कॉन्फिडंट तुला
आत्तापर्यंत तू ज्या काही गोष्टी फेस केलेल्या आहेत त्या फेस केलेल्या गोष्टींमधून, त्या अनुभवातून आलेला हा कॉन्फिडंट आहे. आणि खरंच खूप शुभेच्छा आहे तुला. यानंतर अजून एक 2 शेवटचे माझे प्रश्न आहेत, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. सोनाली सोबतच्या ह्या ज्या गप्पा आहेत त्या आपण अशाच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्यासोबत आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये, गप्पांमध्ये आपल्यासोबत जोडली गेलेली आहे सोनाली. आणि सोनाली सोबत आपण छान दिलखुलास गप्पा मारत आहोत. एलोपेशिया बद्दलही बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. सोनाली, तू सुरुवातीला तू ज्या काही गोष्टींमधून गेली, ज्या काही गोष्टी फेस केल्यास, त्यानंतर तू एलोपेशियाला एक्सेप्ट केलंस की तो एलोपेशिया मला आहे आणि तो माझ्या सोबत राहणार आहे. म्हणजे तू भलेही तू औषधं खाल्ली असशील, तू वीग कधी कधी लावतेस किंवा ट्राय करतेस किंवा तू असतेस वीग मध्ये, पण तू एलोपेशियाला हे एक्सेप्ट केलेलं आहेस आणि तू त्याच्यासोबत हॅपीली जगतेस. सो असंच तुला काय वाटतं, म्हणजे तू ज्या पद्धतीने एक्सप्रेस करतेस, तू युट्यूबवरती पण आलेली आहेस, तिथेही तू व्हिडिओज बनवतेस, त्याविषयी काय सांगशील? गुढीपाडव्याचे फोटोज पडल्यानंतर, म्हणजे मला वाटतं 2024चा जेव्हा पडला तेव्हा मला एका मुलीचा पहिल्यांदा मेसेज आला US वरून, की ती म्हणाली की हॅलो, तिने नाव सांगितलं तिचं. ती म्हणाली की मी ॲप्रिशिएट करते तुला की तुला एलोपेशिया आहे आणि तू बिंदास फोटोशूट वगैरे करतेस वगैरे. तर मी म्हणली अच्छा. मग ती म्हणाली की मला पण आहे, पण मी भारतामध्ये यायला घाबरते. मी म्हटलं का? तर म्हणे की माझे आई वडीलच म्हणतात की तुला केस नाही येत, तर आता आजूबाजूची लोक काय म्हणतील, तुझं लग्न कसं जमेल, इथून सुरुवात आहे ती म्हणाली. तर मी तिला एवढंच म्हणाले की तुला हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम तू आहे म्हणून तू असं म्हणतेस की मी नाही जाऊ शकत भारतात, पण त्याला तू पॉझिटिव्ह वेने घेतलंस की केस नाही येत हा काय प्रॉब्लेम नाहीये. एखाद्या वेळेस ठीक आहे, होऊ शकतो एलोपेशिया, पण मला असं वाटतं की त्यासाठी तू तुझ्या आईबाबांना का नाही भेटायचं, त्यासाठी तुझे शेजारचे बोलतील म्हणून तू भारतात का नाही जायचं. पण ती इतकी म्हणजे डिप्रेस वाटत होती की मेसेज करताना ती म्हणत होती की मला जायचंच नाहीये, मी इथे राहीन, US मध्ये लोक तेवढी पुढारलेली आहेत, भारतात नाहीये. तर तेव्हा जेव्हा मला जाणवलं की भारतात नाहीयेत, ती म्हणाली की आजूबाजूची लोक खूपच काय 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 म्हणतात. आता तिचं लग्न जमणार होतं, तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे नकारच दिला की असं जेव्हा कळालं, कारण तिला इथे असं चट्टा पडला होता. आता एलोपेशियाचा सुरुवातच तशी होते की चट्टे पडायला सुरुवात होतात आणि अगदी भाग तो गुळगुळीत होतो, म्हणजे तिथे एक केसांचा लव पण दिसत नाही. मग अंगावरचे सुद्धा केस जातात, भुवयांचे पण जातात असं. तर ती म्हणाली भुवयांचे वगैरे आहेत, पण मला चट्टा पडायला सुरुवात झालाय आणि तो वाढत गेला आता. तर मी तिला म्हणाले की मग तुला वीकचं ऑप्शन आहे आणि USचे वीक अगदीच चांगले आहेत, म्हणजे इकडच्या वीकपेक्षा, तर तू ते ट्राय कर. एकदा तू तुझ्या पार्टनरशी जो होणार आहे त्याच्याशी बोलून बघ. ती खूपच अशी म्हणजे तिने व्हॉइस नोट पण पाठवले होते, अगदीच रडत वगैरे होती. तर मला तेव्हा असं जाणवलं की हा प्रॉब्लेम जरा खूपच मोठा आहे. एलोपेशिया हा प्रॉब्लेम नाहीये, पण आजूबाजूच्या लोकांची मानसिकता म्हणजे ती बदलणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि तेव्हा मी ठरवलं की YouTube चॅनल ओपन करायचं, कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जे लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. आणि तेव्हाच मी माझं पहिलं YouTube चॅनल सुरू केलं आणि तिथून मी सुरुवात केली की वीक कसं तुम्ही यूज करू शकता. किंवा पहिलाच व्हिडिओ मी केला की मला एकदा एक दादा आहे म्हणजे ज्यांनी मला वीक बनवून दिला होता, इकडे बँड्राचे. तर ते म्हणाले की तू येशील का तिथे पटकन. तर मी म्हणाले काय झालं. तर एक मुलगी आहे ती खूप अशी रडते वगैरे, तिला वीक बनवायची पण भीती वाटते. अरे बापरे. तर मी म्हणाले ठीक आहे, मला कळालं काय प्रॉब्लेम आहे. तर मी गेले आणि तिच्याशी थोडं डिस्कशन केलं. ती म्हणाली काय प्रॉब्लेम आहे. ती म्हणते की मला बाहेरच नाही पडायचंय, माझं असं कसं झालं, मी इतके उपास तापास केले पण माझंच कसं असं झालं, इतर मुलींचं कसं नाही झालं, आता मी कशी बाहेर पडू वगैरे. तर मी तिला सांगितलं की हे बघ, मी सुद्धा वीग यूज करते, ठीक आहे, तुला जर बाळलूकवर राहणं नसेल जमत, की कोणाकोणाला तितके काय म्हणतात कॉन्फिडन्स का नसतो, तर या दादांकडे तुला जसा वीग हवाय छोटा मोठा तसा तू बनवून घेऊ शकतेस.
मग तिला मी सांगितलं की मी बघ वीग लावून कशी मी नाटकात आणि चित्रपटात काम करते. तर तसं डिस्कशन करताना थोडं तिच्या मनात तिचं शांतता झाली असेल की थोडीशी ती नॉर्मल झाली. आणि मग तेव्हा तिने तो वीग बनवला आणि त्या दादांना वेडिंगला गेलेली तेव्हा तिने असं अगदी हेअरस्टाईल करून फोटो पाठवला आणि त्यांनी मला पाठवला की थँक्यू म्हणून तू आलीस आणि तिच्यामध्ये परिवर्तन झालं. केलं हो. तर मला असं वाटतं की म्हणूनच मी युट्यूब चॅनल सुरू केलं आणि त्याच्यावर सुद्धा मग मला लोक म्हणायला लागली की अशी अशी औषधं आहेत. पण मी अप्रिशिएट करते लोकांना की ते मनापासून मला सांगतात. पण काय असं आहे की ॲलोपेशियावर औषधच नाहीये. की डॉक्टर पण मला म्हणाले की बँड्राचे अपूर्व शहा की त्यावर नाहीये. हा आम्ही तुला औषध देऊ शकतो पण क्वचित जर 20% आले तर आले. पण खाऊन खाऊन किती औषधं खाणार असं पण होतं ना. मी जवळजवळ वयाचे 5 वर्ष ते कॉलेजला असेपर्यंत औषधच खात होते आणि पथ्य पाळत होते. डाळ भात आणि पालेभाजी एवढंच खात होते. बापरे. मग त्याच्यानंतर सगळं बंद केलं आणि फायनली मग जे आहे ते एक्सेप्ट केलं आणि छान आता बिंदास जगते. हो. क्या बात आहे. सो बेसिकली मला असं वाटतं तू बऱ्याच ॲलोपेशिया असणाऱ्या मुलींसाठी म्हण, मुलांनाही मुलंही आजकालचे जे तरुण आहेत त्यांनाही थोडंसं कुठेतरी असं लो फील वाटू शकतं किंवा वीक पटकन लावतात. हो, मुलांचंच मी सांगू शकेन. कधी कधी मला असं दिसतात ना, म्हणजे मी जेव्हा वीग वाल्याच्या इथे जाते तेव्हा असं मला दिसतं की मुलं का आलेत वीग लावायला. म्हणजे ते मुलांना एक्सेप्ट केलंय आपल्या भारतामध्ये की मुलं टक्कल म्हणून फिरू शकतात. त्यांना काय फार फार तर ते एक शब्द येतो टकली किंवा टकला म्हणून ते जे चिडवतात तर त्यांना मुलांना काय एवढं वाटत नाही. मुलं अगदी मनावर घेतात. पण मुलींना जेव्हा टकली म्हणून हा शब्द म्हणून चिडवलं जातो ना, फार आघात होतो त्यांच्या मनात. नाही, एक्झॅक्टली. मग तेव्हा असं वाटतं की अरे मुलं एवढी, म्हणजे ते त्यांच्या मनावर सुद्धा हाच परिणाम होतो की मला एवढंच वाटतं की लोकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे त्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे की हा बाबा एखाद्याचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना हिणवलं नाही पाहिजे. एवढंच मला वाटतं. क्या बात आहे. नाही, खरंच खूप जास्त पॉझिटिव्ह विचार आहेत तुझे आणि हेच पॉझिटिव्ह विचार तू सगळ्यांपर्यंत तुझ्या युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवशीलच, त्यात काही शंकाच नाही. आणि आज तू इथे आचार 90 FM वरती आलीस आणि बिंदास बेधडक खूप छान आमच्याशी गप्पा मारल्यास. खूप मस्त वाटलं, मजा वाटली. आणि तुझ्या करिअरची जी काही शिडी आहे तुझी ती अशी छान वरवर जात राहू अशा तुला शुभेच्छा देते. आणि ज्या पद्धतीने ज्या कॉन्फिडेंटली हा लुक कॅरी केलेला आहे, जसं स्वतःला कॅरी केलेला आहेस त्याच कॉन्फिडंटने पुढे जात राहा. अजून तुला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी तुला मिळो अशीच प्रार्थना करते. आणि इथेच तुला पुन्हा एकदा आभार. थँक्यू. आणि आचार्य 90 FM चे मी आभार मानेन आणि कोमल तुझे पण आभार मानेन की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की मुलींनो, जरी तुम्हाला ॲलोपेशिया झाला किंवा मुलांनाही सांगेन, फक्त तुम्ही मनाची तयारी एवढी करा की मला हा जो आजार आहे किंवा ते जे ॲलोपेशिया झालंय त्याला निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह वेने तुम्ही कसं काय नेऊ शकता याचा फक्त एकदा विचार करा. तुम्ही नक्की पुढे जा. क्या बात आहे. आणि जाता जाता एक छान असा गोड मेसेज सुद्धा तिने दिलेला आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. श्रोते हो, आजची ही विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि मी आरजे कोमल सोनाली सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.